क्वालिटी चांगली येईल. फक्त प्रतिभा फडके आणि मी आमचे दोघांचेच ऑडिओ व्हिडिओ ऑन राहतील. तर आपण आता सुरुवात करतोय. फडके मॅडम, तुमचं मनापासून स्वागत या माइंड जिमवर. आणि वेगळा कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत आणि खूप उत्सुकता असते लोकांना की काय म्हणजे कसं शारीरिक स्वास्थ्य टिकवायचं हा पण एक प्रश्न असतो. डॉक्टरकडे जायचं म्हणलं की पोटात गोळा पण येऊ शकतो की अरे बापरे आता काय होईल, असंही काय सांगतील डॉक्टर, अशी एक कुठेतरी शंका असते. तर ह्या सगळ्याचे सामान्य माणसं काय प्रश्न विचारू शकतील त्या अनुषंगाने आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे आणि तुम्ही आम्हाला उत्तरं दिली तर खूपच छान. म्हणजे तुम्ही ती द्यालच याची खात्री आहे. नमस्कार. मी अनौपचारिक ठेवूया आपण हे, मी तुमच्यातलीच एक आहे. तुमच्यासारखेच खूप प्रश्न मला पण पडलेले असतात. फक्त मे बी डॉक्टर असल्यामुळे थोडस वाचून आणि थोडस शिकून असं बोलणार आहे मी आज. सुरू करू शकतो आपण. आणि येस, नक्की नक्की. या अपॉर्च्युनिटी बद्दल. कारण असं संधी फार कमी वेळेला मिळते की डायरेक्टली पेशंट नसलेल्या लोकांशी संवाद साधायची संधी ही खूप कमी मिळते. सो त्याच्यामुळे थँक्यू फॉर दॅट. आणि सुरू करू आपण. येस, सुरू करूया. राऊत आणि विशाल यांनी आपापले व्हिडिओज बंद करता का प्लीज? ऑडिओ व्हिडिओ बंद करून टाका प्लीज. डॉक्टर, पहिला प्रश्न माझा असा आहे की लाईफस्टाईल डिसीजेस म्हणजे नेमकं काय आणि ते कोणकोणते असतात? सध्या लाईफस्टाईल हा परवलीचा शब्द बनला आहे. ठिकठिकाणी आपल्याला ते वाचायला मिळतं की लाईफस्टाईल चेंज करा असं सारखं आपल्यावर आदळत असतं इकडून तिकडून. सोप्या भाषेत लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली. आणि नक्की अर्थ बघायचा झाला तर जीवनशैली म्हणजे आपला आहार, आपला विहार आणि आपला विचार. सो हे तिन्ही मुद्द्यांकडे लक्ष दिलं तर आपली जीवनशैली सुधारू शकते. सो लाईफस्टाईल डिसीजेस हे या जीवनशैलीच्या आपल्या म्हणजे आहाराशी किंवा आपल्या विहाराशी किंवा विचारांशी निगडीत जे डिसीजेस असतात त्याला लाईफस्टाईल डिसीजेस असं म्हणतात. हे डिसीजेस, हे आजार हे नॉन कम्युनिकेबल किंवा साथीचे रोग असतात तसे नाहीत. हे एकमेकांपासून एकमेकांना होत नाही. त्याच्यामुळे आत्ताचे जे कॉमनेस्ट आजार आहेत म्हणजे ब्लड प्रेशर, डायबेटीस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वजन, ओबेसिटी, हे सगळ्यात महत्वाचे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत. हे सोडूनही काही इतर आजार जसं कॅन्सर किंवा काही प्रकारचे कॅन्सर मी म्हणेन, किंवा ऑस्टिओ आर्थरायटिस ज्याला म्हणतात, म्हणजे हल्ली आपण सारखं ऐकतो ना माझे गुडघे बदलले, तो जो आजार आहे ऑस्टिओ आर्थरायटिस, तर तो सुद्धा हा जीवनशैलीशी निगडीत आजार आहे. सो असे अनेक महत्वाचे, इव्हन त्याच्यात आपण ऍक्सिडेंट्स इन्क्लूड करू शकतो, तो पण आपल्या जीवनशैलीशी निगडीत असा आजाराचा प्रकार झालेला आहे. पण आज आपण मुख्यत्वे यातले जे क्रॉनिक आजार आहेत, क्रॉनिक म्हणजे जे जुनाट आजार होऊन बसतात, त्याच्या संबंधी जास्ती बोलणार आहे. याच्यामध्ये मुख्य म्हणजे ब्लड प्रेशर, मधुमेह आणि तिसरं महत्वाचं म्हणजे लठ्ठपणा किंवा ओबेसिटी, ओव्हरवेट आणि ओबेसिटी. ह्या 3 महत्वाच्या विषयांवर आपण बोलू. आणि जवळजवळ पुढचे सगळे आजार हे त्याच्याशी निगडीत असतात. हे काही एकटे येत नाहीत, एकटे दुखटे येत नाहीत. जनरली ते एकमेकांना धरूनच येतात. म्हणजे एखाद्याला ब्लड प्रेशर असलं की कालांतराने कदाचित मधुमेहही येतो, किंवा एखाद्याला मधुमेह असला की कालांतराने ब्लड प्रेशर ही वाढायला लागतं आणि मग पुढे हार्ट डिसीज पण जॉईन होतो. असे हे गठ्ठ्याने येतात, अशा टाईपचे हे आजार आहेत. अगदी बरोबर आहे. मला की भारतामध्ये याचं प्रमाण जास्त आहे असं म्हणतात, तर काय म्हणजे काय सांगाल त्याविषयी? की ऍक्च्युली असं होतं की गेल्या शतकामध्ये
आपलं सगळं लक्ष हे साथीच्या आजारांकडे होतं. म्हणजे मॅक्झिमम मृत्यू हे साथीच्या आजारांनी होते. म्हणजे त्याच्यात मलेरिया आला किंवा टायफॉइड आला किंवा जुनं म्हणजे प्लेग आला, अशा तऱ्हेचे साथीचे आजार आणि टीबी हे मृत्यूचं कारण होण्याचं प्रमाण खूप जास्ती होतं गेल्या शतकांमध्ये. पण 20वे शतक आणि 21वे शतक याच्यात एक असा WHO चाच स्टडी आहे की जो दाखवतो की 77% मृत्यू हे ह्या नॉन कम्युनिकेबल डिसीजेस किंवा हार्ट, डायबिटीस, ब्लड प्रेशरशी निगडीत आजारांनी 77% मृत्यू जगात होतात. आणि असं आपल्याला वाटतं की हा होत असतील, म्हणजे अमेरिकेत होत असतील, इंग्लंडमध्ये होत असतील, आपल्याकडे नाही बाबा. आपल्याकडे काही लोकांची वजनं जास्ती नसतात, एवढा काही डायबेटीस नसतो. पण ही चुकीची समजूत आहे. आपल्या भारतामध्ये हा मृत्यूदर 64% मृत्यू हे या आजारांनी होतात, म्हणजे साथीच्या रोगांपेक्षा जास्ती. आणि हे इतर याच्यात अजून 11% ऍक्सिडेंटची भर पडते. बाकी काही अगदी कमी मृत्यू हे ऍडल्ट बद्दल बोलते बरं का मी. म्हणजे साधारण 18 वर्षाच्या वरच्या लोकांमधले मृत्यू पाहिले तर त्यातलं हे प्रमाण आहे. त्याच्या खाली कदाचित थोडंफार व्यस्त प्रमाण असू शकेल. पण मुख्य म्हणजे ह्या आजारांनी मृत्यूदर हा आपण 64% एवढा गाठला आहे. आणि आता जगभर इतकं याच्याबद्दल जागरूकता झालीय की WHO आय थिंक 2016 मध्ये जसं त्यांचा मलेरिया निर्मूलन प्रोग्राम किंवा टीबी निर्मूलन प्रोग्राम आहे, तसं नॉन कम्युनिकेबल डिसीजेस किंवा लाईफस्टाईलशी निगडीत डिसीजेस कसे प्रिव्हेंट करायचे ह्याच्यासाठीचा प्रोग्राम वेगवेगळ्या देशांमध्ये राबवलेला आहे. आणि भारतात पण तो राबवलाय आणि भारत त्याचा एक भाग आहे. की म्हणजे अगदी प्रायमरी हेल्थ केअर सेंटर पर्यंत शुगर तपासली जाते, बीपी तपासलं जातं. हा डायग्नोसिसचा एक पार्ट म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. सो भारतात हे प्रमाण लक्षणीय आहे असं म्हणावं लागेल. बापरे. आणि हे सगळे आजार वाढण्याची कारणं आता तुम्ही थोडक्यात सांगितली, पण जरा विस्तृतपणे जर का सांगितलीत की हे का आपल्याकडे इतकं आलंय. म्हणजे खरं आपला कष्टकरी वर्ग आहे किंवा आपण कष्ट करणारी लोक आहोत, तर मग आता हे आजाराचं प्रमाण एवढं का वाढलंय? ऍक्च्युली आपण जरा अंतर्मुख. आवाज कमी येतोय. आवाज कमी येतोय का? ओके. आपण अंतर्मुख होऊन विचार केला तर असं लक्षात येईल की खरंच आपण कष्ट करतो का हल्ली. आपल्याकडे ठिकठिकाणी टेक्नॉलॉजीमुळे इतक्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्यात. वॉशिंग मशीन असतं, बऱ्याच जणांकडे केर काढायला व्हॅक्युम क्लीनर असतो किंवा आता रोबोज असतात. नंतर आपल्याकडे अगदी म्हणजे बुडाशी गाडी असते म्हटलं तरी चालेल. म्हणजे कुठेही जवळ जायचं झालं तरी 2 व्हीलर काढतो किंवा 4 व्हीलर काढतो. अशी आपली आत्ताची जीवनशैली झालीय. किती मुलं शाळेत चालत जातात. मला तर अजिबात हल्ली चालत जाणारी मुलंच दिसत नाहीत. म्हणजे लहानपणापासनं आपल्याला अशी सवय होत गेलीये की आपण वाहनांवर अवलंबून आहे, पायांवर नाही. नंतर आपण सुद्धा तसंच करतो. म्हणजे भाजी आणायला जायचं झालं तरी पटकन स्कूटर किंवा पटकन काहीतरी वाहन. सो इतकं चेंज झालाय आपल्या लाईफस्टाईल मध्ये जो 2 दशकांपूर्वी नव्हता. हा चेंज चांगल्यासाठी पण आहे. म्हणजे ठीक आहे, पटकन कामं होतात, पण त्याचा तारतम्यांनी वापर केला पाहिजे. दुसरं बघितलं हे झालं एक्झरसाइज बद्दल म्हणेन मी की इतक्या जागरूकतेने आपण ते करत नाहीये. दुसरी गोष्ट आहाराविषयी बघितली आपण तर आता खूप इझिली सगळ्या प्रकारचं फूड विशेषतः शहरांमध्ये अतिशय इझिली अवेलेबल असतं. म्हणजे आता तर काय स्विगी किंवा कुठेही फोन कॉलवर फूड अवेलेबल असतं. त्याच्यामुळे इच्छा झाली की खा हे सुरू झालंय. म्हणजे जे भूक लागली की खा असं आपण लहानपणी शिकलेलो होतो, त्याच्याऐवजी आता इच्छा झाली की खा. आणि ते लहानपणापासून ती सवय इन्कल्केट होत गेलीये. म्हणजे
आता ऐकणारे लोक बरेचसे अबाव 50 असतील बहुतेक, पण आपली मुलंही तेच करत असतात. ते आपल्याकडनं शिकलेत असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. सो आहार झाला आणि स्ट्रेसफुल जीवनशैली. प्रत्येक जण रेसमध्ये धावतंय आणि माझ्या हे सगळ्यांना लागू आहे. कोणीच त्याच्यातनं एक्झाम नाहीये की मला आत्ता माझा 2 बेडरूमचा फ्लॅट असेल तर मला 3 बेडरूमचा लागतो. आत्ता माझ्याकडे साधी मारुती गाडी असेल तर मला कुठली तरी SUV लागते. ते माझं एम असतं. सो एम हे स्वास्थ्य नसून एम हे सुबत्ता झाल्यामुळे त्याचे दुष्परिणाम दिसतात आणि खूप लहान वयापासून सगळ्यांना स्ट्रेसला सामोरं जावं लागतं. जे मी विचार म्हटलं त्याच्यात मेनली मला हेच म्हणायचंय की स्ट्रेस म्हणजे मी असं बघते माझ्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये की एखाद्याला काही नसतं, म्हणजे ब्लड प्रेशर नसतं, डायबिटीस नसतं, तरी यंग 35चा किंवा 40चा माणूस जेव्हा हार्ट अटॅक घेऊन येतो तेव्हा असं जर विचार केला काय बाबा याच्यात काय रिस्क फॅक्टर आहे, तर बरेचदा असं आढळतं स्ट्रेस हा महत्वाचा रिस्क फॅक्टर आहे. झोप कमी असते, झोपेची वेळ कमी कमी आखडत चाललीये, म्हणजे इतक्या रात्रीपर्यंत काहीतरी कार्यक्रम सुरू असतात की झोप कमी होते. आणि दुसरं जे कदाचित सगळ्यांना लागू नसेल पण तंबाखू वेगवेगळ्या फॉर्म मध्ये म्हणजे स्मोकिंग किंवा पॅसिव्ह स्मोकिंग, आजूबाजूचे स्मोकिंग करत असतात त्याच्यामुळे पॅसिव्ह स्मोकिंग, आणि अल्कोहोल ह्याचं पण प्रमाण फॅशन म्हणून किंवा काही कारणामुळे जास्ती आहे. तर हे सगळे जीवनशैलीतले जे बदल झालेत ओव्हर द इयर्स त्याचा परिणाम हळूहळू दिसतोय. हा काय परिणाम जीवनशैलीतल्या बदलातला एका वर्षात दिसत नाही, हा ओव्हर द इयर्स दिसत असतो. सुरुवात कधी होते ह्याची? तुमच्या तरुण वयात सुरुवात होते. हळूहळू तुम्ही टप्प्याटप्प्यांनी तिकडे वाटचाल करत असता, ब्लड प्रेशर कडे किंवा हार्ट अटॅक कडे किंवा डायबिटीस कडे. तुमच्या नकळत हे होत असतं आणि तिथेच जीवनशैली हे जो शब्द आहे तो खूप महत्वाचा बनतो की त्याच्यातले बदल हे अतिशय स्लो होत असतात. त्याच्या लक्षातच येत नाही कोणाच्या की अरे काहीतरी चुकतंय. सो तुम्ही मला आता हा कारण दिसत आहेत म्हणजे आता. डॉक्टर, तुम्ही आता बोलताना आहाराविषयी थोडंसं बोललात की तो सहज उपलब्ध आहे आहार, आणि जेव्हा भूक नसते तेव्हा सुद्धा लोक खात राहतात किंवा कारण नसताना आपण खात राहतो. ते 3 मील्स आता आपण खरं तर विसरलेलोच आहोत. पण मला ह्याच्या पुढे जाऊन असं विचारायचंय की मग कुठला योग्य आहार घ्यावा आणि काय त्याच्यामध्ये जास्त असावं, काय सजेस्ट कराल की किती वेळा दिवसातनं खाल्लं जावं किंवा काय आहाराविषयी थोडंसं आम्हाला सांगा ना. हो, हे ऍक्च्युअली वेगवेगळे सल्ले मिळत असतात की म्हणजे 2दाच खा, अधेमध्ये खाऊ नका किंवा दर 2 तासांनी खा. म्हणजे रुजुता दिवेकर टू दीक्षित असे वेगवेगळे सल्ले आपल्याला मिळत असतात आणि इट इज व्हेरी कन्फ्युजिंग. म्हणजे आपलंही नक्की काय करावं हे समजत नाही. तर 2-3 प्रिन्सिपल्स लक्षात ठेवली तर मला वाटतं सोपं होतं. मग तुम्ही 2 तासांनी खा किंवा 2दा खा, हे तुमच्या कामाचं स्वरूप आणि म्हणजे तुम्ही अगदी बैठ काम करताय, काहीही व्यायाम नाही होते तुमचा, तर तुम्ही कमी खाल्लं पाहिजे ऑब्व्हियसली. म्हणजे प्रत्येकाची कॅलरिक रिक्वायरमेंट म्हणजे आहाराची गरज ही त्याच्या कामाचं स्वरूप, त्याचं वजन, त्याची उंची ह्याच्यावर ठरत असते. तर त्याच्यामुळे असं युनिफॉर्म काही कोणाला डाएट प्रिस्क्राईब आपल्याला करता येत नाही. पण काय नसावं हे नक्की सांगू शकतो. म्हणजे मिठाचं प्रमाण कमी पाहिजे. हा, तर असं प्रत्येकाला वाटतं मी ताटात मीठ घेत नाही, कुठे माझ्या आहारात जास्ती मीठ आहे. पण आपण वेगवेगळे प्रिझर्व्ड पदार्थ खात असतो. म्हणजे उदाहरणार्थ फरसाण, चिवडा येता जाता खात असतो. लक्षातही येत नाही की अरे ह्यातनं ऑइल जातंय, ह्यातनं सोडा जातोय, सोडियम जातंय किंवा सॉल्ट जातंय. आणि एक असं स्टडी केलं होतं त्याच्यात असं लक्षात आलं की ऍव्हरेज सॉल्ट इंटेक किती आहे भारतामध्ये. हा स्टडी 2014तला आहे, कदाचित आता त्याच्यापेक्षा जास्तीच असेल. तर साधारण 9 ते 10 ग्रॅम हा ऍव्हरेज सॉल्ट इंटेक आहे भारतातल्या
प्रत्येकाचा. आणि किती रेकमेंडेड आहे तर 5 ग्रॅम. म्हणजे आपला सॉल्ट इंटेक जवळजवळ दुप्पट आहे. सो ते कुठेतरी कधीतरी परिणाम दाखवणारच ना. सो सॉल्ट इंटेक कमी असावा. तेल, मी सहज माझ्या पेशंटशी बोलत असते की तेल कमी करा. मग ते म्हणतात की नाही, आम्ही कमीच तेल खातो, आम्ही काहीच तळलेलं खात नाही. मग मी त्यांना सांगते की तेल किती खावं, तर माणशी अर्धा किलो महिना. मग ते म्हणतात अरे अर्धा किलो महिना, नाही आम्ही याच्या तिप्पट खातो जवळजवळ असं. तर माणशी अर्धा किलो महिना तेल हे अडल्ट माणसासाठी योग्य आहे. मग ह्याच्यामध्ये बाहेरचं खाल्लेलं म्हणजे फॉर एक्झाम्पल की आपण लक्ष्मीनारायण चिवडा खाल्ला, कधी सामोसा खाल्ला, वडा खाल्ला, तर ते वजा केलं पाहिजे या आपल्या रोजच्या तेलाच्या अलाउन्स मधून. तूप किंवा लोणी हे पण आवश्यक असतं. तर साधारण रोज 1 चमचा 1 टीस्पून लोणी किंवा अर्धा चमचा तूप हे आहारात जरूर असावं. म्हणजे ऑइली पदार्थांचा इंटेक एवढाच लिमिटेड असावा. आता आपण सहज जरी मनाशी विचार केला तरी लक्षात अरे मी पिझ्झा खाल्ला होता, मग पिझ्झा मध्ये किती चीज असतं, तर सगळा मला वाटतं 3 दिवसाचा फॅटचा इंटेक एका पिझ्झा मध्ये निघून जातो. तर किंवा एक बर्गर खाल्ला, त्याच्यात चीज स्लाइस होतं आणि अजून काय काय होतं. सो हे जे जंक फूड आहे ते का नको म्हणतो, त्याचं कारण हे आहे की डिस्प्रपोर्शनेटली हाय इंटेक ऑफ फॅट. फॅट म्हणजे सगळे ऑइली पदार्थ. डिस्प्रपोर्शनेटली हाय इंटेक ऑफ सॉल्ट, जे आपल्याला नको आहे मगाशी म्हटलं तसं. तर हे दोन्हीही शरीराला घातक असतं. आणि डिस्प्रपोर्शनेटली हाय इंटेक ऑफ कार्बोहायड्रेट म्हणजे पिष्टमय पदार्थ. तर ह्या सगळ्याच्यात पिष्टमय पदार्थ पण खूप जास्ती असतात. तर आपल्याला पिष्टमय पदार्थ खायचेच नाहीत का मग आम्ही, असं काही नाही. आपल्या रोजच्या जेवणाचं ताट घेतलं तर त्याच्यात साधारण 50% पिष्टमय पदार्थ असायला हरकत नाही. म्हणजे काय, तर पोळी, भात, बटाटा हे सगळं पिष्टमय झालं. त्याच्यानंतर साधारण ताटाचा अजून भाग केला तर साधारण 35 ते 35% हे प्रथिनं असावी आणि 15% हे असावं आपलं फॅट असावं. असं साधारण प्रपोर्शन. तर प्रथिनं म्हणजे काय, मग व्हेजिटेरियन आहारामध्ये डाळी, उसळी म्हणजे कडधान्याचे प्रकार, पनीर, दही हे सगळी प्रथिनं आहेत. तर फायबर असावा आहारात. तर भाजी आपण जी खातो किंवा सॅलड खातो हे फायबर आहे. तर ह्याचा इंटेक ही खूप ॲडिक्वेट असायला पाहिजे. तर कार्बोहायड्रेटचं पचन स्लो होतं. एकदम असं होत नाही की शुगर खूप वाढली आणि मग कमी झाली आणि मग भूक लागली लगेच, असं होत नाही. फायबर खूप महत्वाचा रोल असतो त्यांचा की कार्बोहायड्रेटचं प्रमाण संतुलित राखण्यासाठी फायबरचा उपयोग होतो. त्याच्यामुळे भाज्यांचा भरपूर वापर असावा. भाजी म्हणजे बटाटा नाही, इतर भाज्या. सो आणि कडधान्याचा वापर असावा. असं साधारण मी सांगते की 1 पोळी खाल्ली तर त्याच्याबरोबर 1 वाटी भाजी, 1 वाटी सॅलड आणि 1 वाटी वरण किंवा उसळ. 2 खाल्ल्या तर हे प्रमाण दुप्पट असावं. सो इतकं जनरली म्हणजे बरेच जण एवढं खात नाही. आपल्याकडे असं असतं एवढीशी भाजी आणि त्याच्याबरोबर 2 पोळ्या. नंतर लोणची, पापड ह्याच्यात मीठ खूप असतं. तर तुम्हाला आवडत असेल तर कधीतरी खायला हरकत नाही. शक्यतो खूप रोजच्या, आणि ऑइल ही खूप असतं लोणच्यामध्ये, टिकायसाठी ते घालावंच लागतं. सो त्याच्यामुळे हे पदार्थ माफक प्रमाणात खावे. म्हणजे शेवटी असं म्हणेन की एव्हरीथिंग इन मॉडरेशन. मग बटाटे वडा खायचाच नाही का मी कधी, तर खायचा. तो आपल्याला आवडतो, त्याच्यामुळे आनंद मिळतो, त्याच्यामुळे तो खायचाच. पण मग बटाटे वडा खाल्ला की मग त्या दिवशी बाकी बिना ऑइलचं खाऊन टाकायचं. म्हणजे असं आपलं प्रपोर्शन मेंटेन करायचं. एखाद्या दिवशी भरल्या वांग्याची भाजी असते की ज्याला तेल खूप लागतं, मग त्या दिवशी आमटी नाही, वरण ठेवायचं, कोशिंबिरीला फोडणी नाही घालायची, पोळीच्या ऐवजी भाकरी करायची.
सो अशा रीतीने तेवढ्या तेलात तुमचा स्वयंपाक होऊ शकतो. आणि हे मी अनुभवाने सांगते बरं का, म्हणजे नुसतं डॉक्टर म्हणून खुर्चीत बसून नाही सांगते, हे पॉसिबल आहे. आणि प्रत्येक मेनू प्लॅन करताना हा विचार पाहिजे की ह्याच्यात काय काय आहे. म्हणजे जसं आत्ता बोललो आपण, फायबर आहे का नाही, प्रोटीन आहे का नाही, फॅट जास्ती तर नाहीये ना, हा विचार डोक्यात जरी नुसता असला तरी आपल्या ऍक्शन्स बरोबर होतात, असा माझा अनुभव आहे. कारण आपल्याला आहाराशी खूप ममत्व असतं आपलं, त्याच्यामुळे आपण ते नीट करत असतो. दुसरं, फळांचा अंतर्भाव असावा आहारात. तर ते पण महत्वाचे काही खनिज आणि काही काय म्हणायचं जीवनसत्व पुरवतात. सो मी काय डायटिशियन नाही, पण हे अनुभवांती आलेलं हे आहे. सो त्याच्यामुळे जनरली हा ऍडवाइस लागू पडतो. सो त्याच्यामुळे मी आहाराबद्दल असं एवढं सांगू शकते. त्यातूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. हा, काय आहे, सर्व चांगले पदार्थ हे आयदर तळलेले किंवा बटाटा असलेले असतात आणि ते आपलं जिभेला सारखं हवे असतात ते पदार्थ. पण थँक्यू व्हेरी मच की याचं प्रपोर्शन खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. आता ह्या सगळ्यावरती म्हणजे जे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत त्याच्यावरती उपाय काय? समजा मला डायबिटीज झालाच किंवा बीपी झालंच, तर मला हे आहाराचं हे कळलं मला, पण त्याच्यावरती काय उपाय असू शकतो अदरवाईज? हम्म. तर म्हणजे आता मेनली मला असं सांगायचंय की झाल्यावर तर काय भरपूर उपाय असतात, पण न व्हावे ह्या उपायांकडे म्हणजे याच्याकडे आपलं जास्ती लक्ष पाहिजे. न व्हावं ह्याच्यासाठी काय करता येईल. तर ते आहाराबद्दल, हा आहार डायबिटीस झाल्यावर सगळे लोक करतातच. तेव्हा आपली मनस्थिती अशी असते की काही करून माझी औषधं कमी व्हावीत किंवा माझं इंजेक्शन बंद व्हावं. सो तेव्हा अगदी नीट फॉलो करतात. पण त्याच्या आधीपासूनच याची सुरुवात झाली पाहिजे. म्हणजे माझ्या घरी डायबिटीस आहे समजा, आई वडिलांना आहे किंवा भावा बहिणींना आहे किंवा आत्या काका मामा, हे सगळे आपले फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह झाले. तर ह्यांच्यापैकी कोणालाही डायबिटीस असेल तर मला होण्याची शक्यता 25% तरी आहे. समजा बापरे. माझ्या आई वडील दोघांनाही आहे तर मला होण्याची शक्यता 45% आहे. ओके. सो त्याच्यामुळे एवढी जर शक्यता असेल तर मग मी त्याचा आधीपासूनच विचार केला पाहिजे. सो थोडं डोळसपणे जगायचं आपण, एवढं करू शकतो आपण. म्हणजे ही आहाराची सुरुवात. मी तर म्हणते एखाद्याला घरात डायबिटीस असेल, समजा माझ्या घरी एकाला डायबिटीस आहे, तर अख्खं घर जर चेंज नाही झालं ना, तर त्या माणसाचा डायबिटीस पण कंट्रोलमध्ये येत नाही. त्यांनी एकट्याने पथ्य करून भागत नाही ऍक्च्युली. सगळं बरोबर. घराची त्याला साथ लागते. सो म्हणून माझ्या घरी एखाद्याला डायबिटीस असेल तर मी आत्तापासूनच या आहाराविषयी विचार केला पाहिजे आणि त्यातल्या जितक्या जास्ती प्रमाणात गोष्टी प्रत्यक्षात आणता येतील तितक्या आणल्या पाहिजे. त्यासाठी वाट नाही बघायला पाहिजे की मला डायबिटीस झाल्यावर बघीन तिथपर्यंत खाऊन घेईन. कारण दुसरं असं आत्ता आढळतं की मी प्रॅक्टिस सुरुवात करून जवळजवळ 35 वर्ष झाली. त्यावेळेला जे माझ्याकडे पेशंट यायचे ना, तेव्हा डायबिटीसचे पेशंट हे साधारण 60व्या वर्षी नंतर यायचे किंवा 50व्या वर्षी नंतर यायचे. आता मी बघते ते 30व्या वर्षी नंतर डायबिटीस किंवा बीपी घेऊन पेशंट येतात, ज्यांच्या आई वडिलांना 60व्या वर्षी नंतर झालाय. सो इतकं प्रमाण अर्लियर एज मध्ये यायला लागलंय, यंगर एज मध्ये यायला लागलंय. सो त्याच्यामुळे दिस इज द टाइम वी ऑल हॅव टू चेंज. दुसरं मी असं सांगेन आहाराबद्दल, मगाशी अजून एक महत्वाचं मला लक्षात आलेलं जे आहे की घरात अवेलेबिलिटी ठेवू नका. समजा घरात तुम्ही लाडूनी भरलेले डबे ठेवले, असं केलं आणि मग म्हटलं लाडू खाऊ नका, सो ते अवघड आहे फार. त्याच्यापेक्षा करूच नका किंवा फक्त हेल्दीच लाडू करा. तर माझ्या दृष्टीने हेल्दी लाडू म्हणजे राजगिऱ्याचा लाडू, तो तुम्ही खाऊ शकता. सो असं म्हणजे तिथपासनं सुरुवात झाली पाहिजे. आम्ही एकदा असा प्रयोग केला होता, मी दीनानाथ हॉस्पिटलमध्ये काम करते, तर मला वाटलं की आपण असं करू की नेहमी जे कॅम्प्स होतात
ते सगळे ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी होतात. तर मी काय केलं, त्यांच्या मुलांना जी 30 वर्षाच्या वयाच्या वरची आहेत त्यांना आम्ही पर्सनली लेटर पाठवले, फोन केले की आम्ही असा असा डायग्नोस्टिक कॅम्प करतोय, तो फ्री आहे, त्याच्यात आम्ही आहाराविषयी मार्गदर्शन करणार आहे किंवा हे सगळं सांगणार आहे, तर प्लीज तुम्ही या दिवशी या, असं आम्ही सांगितलं होतं. तर जवळजवळ आम्ही 100 फोन केले आणि पत्र पाठवली आणि मी खूप उत्साहात होते की अरे आपण काय ग्रेट काम करतोय असं मला वाटत होतं. त्याशी सकाळी मी उठून जेव्हा गेले तर 8 वाजता आम्ही ब्रेकफास्ट ठेवला होता, तर मला वाटलं वा वा आता लोक ब्रेकफास्टला गर्दी करतील. मी जाऊन बघितलं तर फक्त 6च लोक आले होते. तर ह्याच्यावरनं दिसतं की किती आस्था आहे आपल्याला प्रिव्हेन्शन विषयी. सो आजचं मला हे महत्वाचं वाटतंय की प्रिव्हेन्शनचा जास्ती विचार केला पाहिजे आपण. झाल्यावर तर सगळे लाईफस्टाईल चेंज करतात, सगळेजण व्यायाम करतात, सगळेजण आहार पाळतात, सगळेजण गोळ्या औषधं घेतात. त्याच्या आधीपासनं सुरू करा. तुमच्या घरात जर कोणाला असेल तर तिथपासनं दॅट इज द राईट टाइम टू स्टार्ट इट. तुमच्या आजूबाजूच्या नातेवाईकांमध्ये कोणाला असेल तर दॅट इज द राईट टाइम टू स्टार्ट युअर डाएट आणि एक्सरसाइज. म्हणजे खरं हे होईल की पुढे जाणार नाही, असं म्हणजे मला असं वाटतं दॅट इज द बेस्ट वे टू डू इट. आणि मग बाकी औषधं वगैरे असतातच, ती तर लागतातच सगळ्यांना झालं की. येस डॉक्टर, एक प्रश्न कायम पडतो आम्हा सगळ्या लोकांना की आपली जी काही स्टँडर्ड्स आहेत की ज्याला आपण म्हणतो की शुगर बीपी याचे जे पॅरामीटर्स आहेत, त्याची जी स्टँडर्ड्स आहेत ती वेस्टर्न कंट्रीज मधनं आली आहेत असं म्हटलं जातं. तर नेमकं माझी शुगर वाढली आहे म्हणजे कशाच्या पार केली आहे मी ती, किंवा त्याचं भारतीय स्टँडर्ड्स अशी काही आहेत का? किंवा आपण म्हणतो की 120-80 बीपी किंवा हे हे सगळं तिकडनं आलंय तर ते आपल्याला किती लागू होतं का आपल्याला मोल्ड करून घ्यावं लागतं? ऍक्च्युअली असं नाहीये. आता जेव्हा जेव्हा हे स्टँडर्ड्स येतात ना तेव्हा सगळे त्याच्यामध्ये म्हणजे जे अभ्यास केला जातो ज्याच्यावरनं हे येतं, या काही अशा आर्बिट्ररी फिगर्स नाहीये. ह्याच्यात पॉप्युलेशन स्टडीज केले जातात की किती साधारण नॉर्मल राहते शुगर आणि त्याला पुढे जाऊन 10 वर्षांनी 20 वर्षांनी त्रास होत नाही. हे ओव्हर द इयर्स असे पॉप्युलेशन स्टडीज केले जातात. आणि हे जेव्हा पॉप्युलेशन स्टडीज करतात त्याच्यात वेगवेगळ्या रेशियल ग्रुपचा म्हणजे एशियन्स इन्व्हॉल्ड असतात, चायनीज असतील, त्याच्यात भारतीय लोक असतात. आम्ही एखादं औषध वापरतो ना तेव्हा आम्ही असं बघतो की ह्याचा जो स्टडी केलाय ह्याच्यात इंडियन लोक किती इन्व्हॉल्व होते, या स्टडी करणाऱ्या म्हणजे त्याच्यामध्ये किती प्रमाण होतं. तर हे सगळे अंतर्भूत असतात त्या स्टडी करताना. आणि हे जे फिगर्स येतात की हे कुठनं आलं बाबा की 100 शुगर म्हणजे नॉर्मल आणि 110 म्हणजे ऍबनॉर्मल, एवढं काय त्या 10त होतं. तर तसं नसतं, हे ओव्हर द इयर्स त्याचा परिणाम बघितलेला असतो. आणि मग साधारण या लेवलच्या खाली शुगर्स असलेल्यांना डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स होत नाही असं स्टडी केलेला असतो आणि त्याच्यावरनं या फिगर्स असतात. त्याच्यामुळे या साधारण सगळीकडे ऍप्लिकेबल असतात. ब्लड प्रेशरचं पण तसंच आहे की असं काही नाहीये की अमेरिकेत ब्लड प्रेशर 120-80 चालतं आणि आपल्याकडे 160-90 नॉर्मल असतं, असं नाहीये. आपल्याकडेही तुम्ही ऐकलं असेल ICMR नावाचं आपल्याकडचं, आता सगळ्यांना कोविडमुळे खूप माहिती. सो ICMR नावाची संस्था आहे जी वेगवेगळे पॉप्युलेशन स्टडीज करत असते आणि हे सारखे सुरू असतात आणि त्यानुसार मानकं बदलत असतात. म्हणजे डायबिटीस साठी किती योग्य बीपी, हे काही काळापूर्वी असं म्हणायचं की जितकं लो बीपी तितकं चांगलं. आता असं म्हणतात की 130-80च्या खाली बीपी असेल तर डायबिटीसच्या लोकांना विशेष कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत बीपी रिलेटेड. सो असं दरवेळेला ही मानकं बदलत असतात. त्याच्या वेगवेगळ्या ही मानकं ठरवणाऱ्या म्हणजे जसं इंटरनॅशनल बॉडीज आहेत तशा इंडियामधल्याही वेगवेगळ्या संस्था आहेत आणि त्याही मानकं ठरवतात
त्याच्यामुळे आपल्याकडे जी मानक आहेत ती आपल्याला ऍप्लिकेबल अशीच ठरवली जातात. म्हणजे बरेच जण म्हणतात की हा बीएमआय तुम्ही ऐकलं असेल. बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स, म्हणजे वजन आणि उंचीचं प्रमाण किती असावं आयडियल. तर भारतातल्या लोकांसाठी ते भारतीय शास्त्रज्ञांनी ठरवलेलं वेगळं आहे अमेरिकेपेक्षा. कारण असं लक्षात आलं स्टडी करून की भारतात बारीक माणूस असला तरी त्यातलं फॅटचं प्रमाण खूप जास्ती असतं. हा, म्हणजे त्याला एक छान नाव दिलंय थिन फॅट इंडियन असं. म्हणजे ओके. वरवर दिसायला बारीक दिसतो पण फॅटचं प्रमाण वेस्टर्न माणसाच्या पेक्षा खूप जास्ती असतं. त्याच्यामुळे आपले पोटाचे घेर हे त्यांच्या मानकापेक्षा कमी आहेत. म्हणजे जे स्टँडर्ड पाहिजे ते आपल्याकडे कमी आहेत. सो ह्याला हेच उत्तर आहे की हे ठरवलेलं असतं, त्या त्या देशांच्या तशा संस्था असतात, ते अभ्यास करून ठरवतात. त्याच्यामुळे वेस्टर्न इकडे आलं आणि म्हणजे ते आपल्याला गैरलागू आहे असं काही नसतं. ओके. आणखी एक डॉक्टर असा सारखं असतं की खूप वेळेला असं लक्षात येतं बा शुगर आहे, बीपी आहे, तर कुठले तरी पॅथी त्याच्यावरती काम करतात आणि मग ॲलोपॅथीच्या गोळ्या सोडूनच दिल्या जातात आणि मग होणारे परिणाम जे काही व्हायचे ते वाईट होतात. तर ह्या ज्या पॅथीज आजकाल बाजारात खूपच आल्यात आणि त्याचा एक प्रभाव जनतेवर पडतो, कारण टीव्ही सारखं ते तुम्हाला हॅमर करत असतो, मीडिया हॅमर करत असते. तर या पॅथींविषयी काय सांगाल? पाथी म्हणजे असं सायन्सचं काय प्रिन्सिपल असतं की खूप लोकांना लागू झालेलं जे असतं आणि ज्या औषधांनी त्रास होत नाही ते औषध म्हणून येतं. हा, असं कधी कधी ज्याला अनेक्डोटल एव्हिडन्स म्हणतो, म्हणजे एखाद्या माणसाला बरं वाटलं म्हणून मला बरं वाटेल असं नाहीये. हा, डायबिटीस बद्दल तर खूप गैरसमज आहेत. म्हणजे डायबिटीस हा असा एक युनिफॉर्म आजार नाहीये की तुमचं वेगळं असू शकेल. बरेच पेशंट विचारतात की त्यांना 5 मिलीग्रॅमची गोळी आहे मग मला का 50, किंवा त्याला इन्शुलिन आहे आणि मला नाहीच आहे. कारण तुमच्या डायबिटीसचा स्तर वेगळा आहे, प्रकार वेगळा आहे. डायबिटीसमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, तर ते वेगळं आहे. त्याच्याप्रमाणे औषधं बदलत असतात. आता पाथींबद्दल म्हणायचं झालं तर जे प्रूव्ड आहे, जे अनुभव सिद्ध आहे ते वापरावं असा आमचा आग्रह असतो. ना तर बरेच जण असं म्हणतात अनुभव येणार कसा ते वापरलं नाही तर. तर काहीतरी असं इच्छा असेल तर ट्रायल पिरियड द्यावा त्याला आणि सायंटिफिकली ट्राय करावं असं हे माझं पर्सनल मत आहे बरं का. की समजा तुम्हाला असं वाटलं की हे अमुक एक रोज अर्धा कप कडुनिंबाचा रस घेतल्याने कोणाची तरी शुगर कमी झाली तर मला पण ते करायचंय, तर मग मी अशा वेळेला सांगते की ठीक आहे करा, आधी शुगर करा नंतर शुगर करा आणि बघा, तुम्ही पाहिजे तर 1 महिना ट्राय करा आणि बघा. असं नुसतंच ब्लाइंडली फॉलो करू नका, आंधळेपणाने एखाद्याच्या मागे जाऊ नका. तुम्ही तुमचा सारासार विचार करा, तुम्ही चेक करा तुमची शुगर तुम्हाला लागू पडतंय का बघा आणि मग ठरवा की इकडे जायचं का नाही ते. असा एक युनिफॉर्म उपाय नसतो. आपली टेंडन्सी अशी असते की सोपा उपाय पटकन आपल्याला आकर्षित करतो. तर ही ह्युमन टेंडन्सी आहे. मलाही जरी कोणी सांगितलं सोपं तर मलाही तेच आवडेल, पण सगळ्याला सोपे उपाय नसतात. म्हणजे आता वजन कमी करायला 100 जाहिराती रोज पेपरमध्ये येत असतात की काय डाएट शिवाय वजन कमी करा, एक्सरसाइज शिवाय वजन कमी करा. तर हे कसं होणार? म्हणजे हे जसं त्या इतके तुमचे पैसे इतक्या दिवसात दुप्पट, हे जितकं फसवं असतं तितकीच ही जाहिरात पण फसवी असते. तर हे आपल्याला तारतम्याने लक्षात आलं पाहिजे. आणि अगदीच इच्छा झाली तर तुम्ही ते एक पिरियड ठरवा की मी हे 3 महिने ट्राय करीन, ह्याचा मला फायदा नाही झाला तर मी हे सोडून देईन. आणि मी ते जागरूकपणे करीन, म्हणजे आधी टेस्ट करीन नंतर टेस्ट करीन. मे बी माझ्या डॉक्टरला विश्वासात घेऊन हे सांगीन की मी असं असं करतेय, म्हणजे काही झालं तर मला अवेलेबल आहे मेडिकल सल्ला. आमच्याकडे असं बरेचदा होतं की डॉक्टर मी तुम्ही गोळ्या दिल्या होत्या पण मी सोडल्या आणि अमुक अमुक एक गोळ्या मी आता घेतो आणि मी आता आलोय कारण मला अंगाला सूज आली.
मग आम्ही तपासतो तेव्हा अरे क्रिएटिनिन एवढं जास्ती आहे, युरिया एवढा जास्ती आहे, मग तुम्ही आधीच का आला नाही, अशी नॅचरल रिएक्शन डॉक्टरची पण होते अशा वेळेला. सो तुम्ही तारतम्य वापरा. उगाच जे अगदी खूप इझी दिसतं ते तितकं इझी असेलच असं नाही, हे कायमच लक्षात ठेवा. म्हणजे थोडे कष्ट केल्याशिवाय वजन कमी होतच नाही, हे फॅक्ट आहे. उगाच कोणी म्हणायला गेलं की ह्यानी कमी होईल त्यानी कमी होईल, तर तसं काही नसतं. तसंच शुगरचं आहे की तुम्ही असं काही गोळी बिळी घेऊ नका, हे भेंडीचं पाणी प्या किंवा अमुक करा आणि शुगर आटोक्यात येईल, असं नसतं. ती काही काळ राहू शकेल, कदाचित अजून काही असेल त्याच्यात तर, पण कालांतराने ती वाढते. सो त्याच्यामुळे पिरियॉडिक चेकअपला खूप महत्व देईन मी. आणि जागरूकपणे घ्या, काय ट्रीटमेंट घेता डॉक्टरशी डिस्कस करा. हल्ली डॉक्टर ओके. ओपन असतात असे, त्याच्यामुळे डिस्कस करू शकता तुम्ही. ओके. आणखी डॉक्टर दोन टोकं दिसतात बघा. एक तर ॲलोपॅथीची औषधं नको 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 स्कूल ऑफ थॉट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे लोक टपाटप टपवत असतात सेल्फ प्रिस्क्राईब्ड औषधं, की आता काय ऍसिडिटी झाली, आज काय झोप नाही आली, मग मला जे वाटेल ते मी औषध घेत राहते. एक तर हे एक स्कूल ऑफ थॉट आहे की आहेत गोळ्या अवेलेबल तर घेत राहा. आणि काही जण म्हणतात अजिबात नको, आता ॲलोपॅथीपासून सुटका पाहिजे, ॲलोपॅथी साईड इफेक्ट्स असतातच. असे दोन स्कूल ऑफ थॉट्स आहेत. तर नेमकं काय म्हणजे सेल्फ प्रिस्क्राईब्ड मेडिसिन्स बद्दल तुम्ही काय सांगाल, आणि नको नको म्हणणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगाल? अं, कुठलीही पाथी वाईट नसते. म्हणजे मी ह्याला नेहमी हे उदाहरण देते की सुरी असते, आपण रोज वापरतो, त्याच सुरीने खून पण होऊ शकतो आणि त्याच सुरीने आपल्याला पाहिजे ते चिरता पण येतं. सो हू युजेस इज हाऊ इट इज युज, म्हणजे कोण वापरतं आणि कसं वापरतं ह्याच्यावर त्याचा इफेक्ट ठरतो. सो त्याच्यामुळे तुम्ही औषध आपापलं घेणं, ह्याचा डॉक्टर इतके वर्ष शिकलेले असतात, त्याच्यामुळे काहीतरी तरी असेल ना त्या शिक्षणाचा परिणाम. त्याच्यामुळे आपापली अनप्रिस्क्राईब्ड औषध घेण्यामध्ये हा सुरी चुकीची वापरली जाण्याचा धोका असतो. ओके. किंवा दुसऱ्या पाथीचे औषध, तर ते पण तेही डॉक्टर तितके तज्ज्ञ पाहिजे. म्हणजे शेवटी तेच आलं की कोण देतंय, कसं देतंय, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे असं की ही गोळी ऍसिडिटी कमी करते, मग मी रोज खात बसले ती गोळी, तर कालांतराने ती गोळी, असे खूप पेशंट येतात की ती गोळी घेतल्याशिवाय मला बरंच वाटत नाही, की रोज मी काहीतरी रॅनटॅक घेतो किंवा झिंटॅक घेतो किंवा ओमेस घेतो, आणि ऍक्च्युली त्यांनी काय होतं, काही इसेन्शियल पदार्थांचं, व्हिटॅमिन्सचं ऍब्सॉर्प्शनच होत नाही. आणि पोटातली जी नॅचरल तुमची प्रतिकारशक्ती असते काही जंतूंसाठी, ऍसिडिकच वातावरण असलं पोटात तर कॉलरा होत नाही किंवा टायफॉइड होण्याची शक्यता खूप कमी होते. आणि तुम्ही रोज अँटासिड घेत बसला तर तुम्ही त्याला बळी पडता. सो ह्या गोष्टी कुठे माहिती असतात, कारण आपण नुसतं काहीतरी कॉपी करून त्या गोळ्या घेत असतो. तो त्याच्यामुळे उगाच अनप्रिस्क्राईब गोळ्या घेणं, आणि आपल्याकडे दुसरं आहे की त्या इझिली अवेलेबल पण असतात, म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली. दुकानात जाऊन त्या घेऊ शकता. तर हे कुठेतरी बदललं पाहिजे असं वाटतं, कारण असं आम्ही वारंवार बघत असतो की असे इफेक्ट घेऊन कोणी ना कोणीतरी येत असतं. सो त्याच्यामुळे सेल्फ प्रिस्क्राईब शक्यतो टाळावं. अगदी म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेला घेतलं, क्रोसिन घेतलं, पॅरासिटेमॉल, तर ताप आलाय म्हणून घेतलं आणि ताप गेला नाही, तर वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. फार तर एक दिवस ट्राय करा. कुठल्याही ह्याला लिमिट असतं, ते लिमिट पार होऊ देऊ नका, एवढंच सांगेन. आणि आजकाल ह्या सगळ्या ची अँझायटी पण लोकांना खूप आहे, की मला अमुक होईल का, मला तमुक होईल का. किंवा उलट पण आहे की डॉक्टरांकडे गेले ना आता, की ही मोठी यादी देतील, हे तपासून बघा, ते तपासून बघा, अमकं करा. आणि मग काय, मग आम्ही त्या रटमध्ये एकदा लागलो की डॉक्टर काही मागचा सुटत नाही असंही म्हणतात. किंवा असं म्हणतात की अँक्शस होऊन पण, की मला हार्ट अटॅक येईल का, कारण माझ्या आईला आला होता, मग अमकं होईल का. ही अँझायटी पण खूप वेळा दिसते.
हो. तर काय त्याच्यावरती तुम्ही म्हणाल? बरोबर आहे. अशी अँझायटी हल्ली विशेषतः तरुण लोकांमध्ये मला खूप दिसते. एकतर ते निम्मे गुगल डॉक्टर्स असतात. तर त्याच्यामुळे तुम्ही जर का एखादं काही टाकलं तिथे की मला अमुक अमुक छातीत दुखतंय, तर लगेच ते हार्ट अटॅक पर्यंतच जातं. म्हणजे क्लिनिकली म्हणजे आम्ही कसं काम करत, डॉक्टर काय बघतो की समजा एखादा पेशंट माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की मला छातीत दुखतंय, तर मी बघते की कुठे दुखतंय, कधी दुखतंय, ते दुखणं कशाने वाढतंय का, कशाने कमी होतंय का, तुम्हाला काय रिस्क फॅक्टर आहेत, म्हणजे वाईटात वाईट काय छातीत दुखण्याचं म्हणजे हार्ट अटॅक. मग हार्ट अटॅकचे रिस्क फॅक्टर आहेत का या माणसाला काही, म्हणजे हा टोबॅको म्हणजे तंबाखू खातो किंवा सिगरेट ओढतो का, दारू पितो का, याचं वजन जास्ती आहे का, नंतर याच्याकडे फॅमिली हिस्ट्री आहे का. हे सगळे बघून मग आम्ही कन्क्लुजनला येतो. तर ते तुम्ही नुसतं गुगलवर टाकून कन्क्लुजन बरोबर कसं मिळणार. तर मी गुगल डॉक्टरला म्हणते की ते साप्ताहिक राशी भविष्यासारखं असतं, साप्ताहिक किंवा डेली भविष्य येतं ना, की हे कर्क राशीला हे भविष्य एका वाक्यातलं, ते सगळ्यांना ऍप्लिकेबल असतं का, नसतं. तसंच जे आपण नेटवरनं बघतो ते प्रत्येकाला कसं ऍप्लिकेबल असणार. सो हा साधा विचार करावा, नाहीतर अननेसेसरी अँझायटी वाढते आणि मग साईड इफेक्टच होतील गोळीचे. मग म्हणजे साईड इफेक्टचीच भीती असते, इफेक्ट जाऊ देत खड्ड्यात, अशी सिच्युएशन बऱ्याच पेशंटमध्ये असते. म्हणजे ते इफेक्टचा विचारच करत नाहीत, फक्त साईड इफेक्टचाच विचार करतात. सो असं खूप दिसतं हल्ली की ही अँझायटी जी खरं म्हणजे विचार म्हणते मी ज्याला, हा जीवनशैलीतला खूप महत्वाचा भाग आहे, तो या अँझायटीमुळे आजार होण्याचं प्रमाण पण खूप वाढलेलं दिसतं. मग त्यांचं बीपी वाढतं हळूहळू. मी त्याला भीत्यापाठी ब्रह्मराक्षस असं म्हणते. म्हणजे असे विचार, छातीत दुखलं की मला हार्ट अटॅक, मग असे पेशंट 10 ठिकाणी जाऊन ईसीजी काढतात. मग त्यांना वाटतं ह्या डॉक्टरला समजलंच नाहीये, मग ते स्ट्रेस टेस्ट करतात, मग तरी नाही, हे मिस होऊ शकतं असं गुगलवर लिहिलेलं असतं की काय काही हार्ट अटॅक हे ईसीजीत दिसत नाहीत, स्ट्रेस टेस्ट मध्ये समजत नाहीत. मग ते पुढच्या विचाराला लागतात, आता माझी अँजिओग्राफीच केली पाहिजे असं होतं आणि त्या चक्रात ऍक्च्युअली अडकतात. सो हे पण एक टोक झालंय आता, हे दोन्ही टोक आम्हाला दिसतात ऍक्च्युली. सो ऍट द एंड आय विल से की एव्हरीथिंग इन मॉडरेशन हे प्रिन्सिपल पाहिजे, सगळं मॉडरेशन मध्ये पाहिजे. आहाराचाही अतिरेक नको, तो जन्मभर पाळायचा आहे आपल्याला, त्याच्यामुळे नाहीतर डायबिटीस डायग्नोज झाला ना की इतकं कडक पथ्य करतात की मग त्याचा उत्साह 6 महिन्यात निवळतो आणि मग वाटेल ते खायला सुरुवात होते, असं पण दिसतं. सो एव्हरीथिंग इन मॉडरेशन हे प्रिन्सिपल लक्षात ठेवलं पाहिजे. डॉक्टर, अँझायटी रिलेटेडच एक प्रश्न असा, आम्हाला एक प्रिस्क्रिप्शन लिहून देता आणि त्या प्रिस्क्रिप्शनवर काहीतरी 3-4 गोळ्या असतात. तर मी घरी येते, माझी अँझायटी असतेच, त्यामुळे मी गुगलवरती जाते, त्या गोळ्या कशा कशाच्या आहेत, त्याचं काय प्रमाण कसलं आहे, त्याचा अभ्यास करायला सुरुवात करते आणि जणू काही मला सगळं कळलंय असं म्हणून मी ते लोकाला पास ऑन करते की नाही नाही, हे याच्यात अमुक आहे, त्याच्यात अमुक आहे, मग त्यांनी असं होतं, हे पास ऑन करते. तर ही जी गुगलची माहिती आहे किंवा जी आता अनअवॉइडेबल आहे, ती आपण कशी वापरावी का वापरूच नाहीये? नाही नाही, वापरू नये असं नाही, म्हणजे नॉलेजेबल पेशंट इज बेस्ट पेशंट असं माझं अनुभव आहे, की ज्याला समजतं डॉक्टर काय बोलतायत तो बेस्ट पेशंट. तर त्याचं म्हणजे आता मी एक्झाम्पल सांगते की पॅरासिटेमॉल असं जर तुम्ही टाकलं गुगलवर, तर तुम्ही जर साईड इफेक्ट वाचले ना तर घाबरून घेणारच नाही कधी. हा, सो थोडा विश्वासाचा भाग पण असतो याच्यात, की डॉक्टरनी दिलंय म्हणजे काहीतरी सदहेतूनेच दिलं असेल असा थोडाफार विश्वास पण लागतो. किंवा तुम्हाला शंका असेल ती ओपनली डिस्कस करा. लगेच असं करतात लोक की मग निम्माच डोस घ्यायचा किंवा मग एक गोळी कॅन्सलच करायची, मग पाहिजे ते डिझायर्ड इफेक्ट्स दिसत नाही. तर असंही व्हायला नको की
म्हणजे अतिशंका किंवा अतिचिकित्सा ही घातक होऊ शकते. म्हणजे माझा डायलॉगवर भर आहे जास्ती, की तुम्ही तुमच्या मनातली शंका विचारा. तुम्ही वाचलं ठीक आहे, पण हे बरोबर आहे का हे तपासून बघा. तुमच्या क्षेत्रातलं जे असतं, समजा एखादा काय असे कॉम्प्युटर मधला तज्ज्ञ आहे, तर त्यातलं मला अजिबात समजत नाही. म्हणजे मी असं सांगते की समजा माझी गाडी बिघडली, तर मी काय करते, मी चांगला मेकॅनिक शोधते आणि मग मी ठरवते की हा मी शोधलेला मेकॅनिक चांगला आहे, मी विश्वासाने त्याच्याकडे गाडी सुपूर्त करते आणि मी फक्त लक्ष ठेवते की कुठेतरी काही जास्ती कमी होत नाहीये ना. मी शंका नाही घेत बसत की अरे चुकीचंच होतंय किंवा अरे हे चुकीचंच चाललंय. असं जर झालं ना, तर मग सगळा त्या रिलेशनशिप मधला पायाच ढासळतो. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की गुगल जरूर वाचावं. तर खूप म्हणजे आम्ही पण साईट सांगतो पेशंटला. माझ्याकडे खूप जेस्टेशनल डायबिटीसचे पेशंट येतात, म्हणजे गरोदरपणातला मधुमेह. तर नॅचरली खूप अँझायटी असते अशा वेळेला. तर त्यांना मी जरूर काही साईटचा ऍड्रेस, हे सगळे यंग लोक असतात त्याच्यामुळे ते सॅव्ही असतात, नेट सॅव्ही हम्म. आणि गुगल सॅव्ही. तर त्यांना मी मुद्दामून या साईट सांगते वाचायला, की हे वाचा तुम्ही. म्हणजे तुम्हाला कळेल की मी जे काय करते ते योग्य मार्गाने चाललंय की नाही असं. सो असं आता म्हणजे हे ओपननेस पाहिजे, डॉक्टरांमध्येही पाहिजे. कधी कधी वेळेच्या अभावी कट शॉर्ट केलं जातं आणि कधी कधी शंका विचारायच्या म्हणून काही काही जण दोन दोन पेजेस भरून लिस्ट शंकांची घेऊन येतात. मग अशा वेळेला कधी कधी डॉक्टर आधीच्या मागच्या त्यांच्यावरही ताण असतो, त्याच्यामुळे काही काही कट शॉर्ट करतात उत्तरं देण्यामध्ये. पण इव्हेंच्युअली तुम्हाला उत्तरं मिळवता येतात बेसिकली. सो गुगल जरूर वापरावं, पण तारतम्य. अगेन तोच शब्द मी फार वापरते असं लक्षात आलं मला, पण Yes. पण तसं तोच आहे. योग्य आहे. आणखी एक विषयी आपण बोलतोय म्हणून, की आजकाल झोपेच्या वेळा बदलल्यात. लोक खूप रात्री रात्री वेळेपर्यंत जागे असतात आणि मग दिवसा कधीतरी 10 10:30ला उठतात आणि मग त्यांचा दिवस चालू होतो. तर ते झोप पूर्ण होत नाही असं म्हणतात काही जण. आणि मग नेमकी किती तास झोप गरजेची आहे आपल्याला, का ते माणसागणिक बदलतं? आणि ही जी अशी बायोलॉजिकल क्लॉक बदलते, तर त्याविषयी काय बोलाल? हो. सो असं म्हणतात की स्लीप इज न्यू एक्झरसाइज. म्हणजे हा. इतकी लोकांची झोप आता डिस्टर्ब्ड असते, म्हणजे त्या झोपेतही व्हॉट्सअपवरचं काय येतंय का इकडे लक्ष असतं. म्हणजे आणि प्रॉम्प्टली उत्तरं येत असतात अगदी रात्री वगैरे पण. तर इतकं लक्ष केवळ त्या, म्हणजे मला कधी कधी वाटतं याने घात केलाय आपला सगळ्यांचा असं. पण ते उपयोगी आहे, तसंच ते उपद्रवी पण होत चाललंय हल्ली. सो झोप ही ऍव्हरेज असं आम्ही म्हणतो की 7 तास झोप ऍडल्ट माणसाला पुरेशी असते. हं, हे ऍव्हरेज आहे, हे सरासरी आहे. म्हणजे कोणीतरी म्हणेल की नाही बाबा मला 8 तास झोप लागते म्हणजे माझं काही चुकलंच आहे. तर तसं काही नसतं. कोणाला 8 तास लागू शकते आणि कोणाला 5 तास पण पुरू शकते. पण ऍव्हरेज इज 7 आवर्स. आणि शक्यतो एक स्लीप टॉयलेट म्हणतात त्याला, म्हणजे झोपेची वेळ एक असावी, उठण्याची वेळ एक असावी. म्हणजे हे जर आपण मेंटेन केलं, झोपेच्या वेळा आणि झोपताना उगाच काहीतरी अनावश्यक गोष्टी करू नयेत, काहीतरी बघू नये, असं केलं तर क्वालिटी ऑफ स्लीप सुधारायला मदत होते. अंधार असावा रूम मध्ये, म्हणजे फार उजेड नसावा. हे सगळं जर पाळलं तर झोपेची क्वालिटी इम्प्रूव्ह होते आणि ऍक्च्युली तुमचा दिवसातला वर्क आउटपुट वर त्याचा खूप परिणाम होत असतो. आपण तसंच ओढून नेत असतो. आपल्या सगळ्यांनाच ही खूप सवय झाली की आपण दिवस ओढून नेत असतो. मजा आपण म्हणजे अशी मजा करायची म्हणून करत असतो. त्याच्यात किती आपलं मन असतं किंवा काय, हे गोष्टी हळूहळू हरवत चाललेल्या दिसतात. सो झोप पण नीट हवी असेल तर त्याच्या वेळा पाळल्या पाहिजेत. हे सर्कॅडियन रिदम किंवा बायोलॉजिकल क्लॉक हे खूप महत्वाचं असतं.
बायोलॉजिकल क्लॉक प्रमाणे खूप गोष्टी शरीरात सुरू असतात. म्हणजे वेगवेगळ्या हार्मोनचं प्रमाण हे बायोलॉजिक क्लॉक डिसाइड करत असतं. तसं ठराविक रात्र झाली, अंधार पडला की मेलाटोनिन लेवल वाढते ब्लड मध्ये. हे हार्मोन आहे जे स्लीप इंड्यूस करतं. सो ते वाढलं आणि ती वेळ निघून गेली तर मग झोप उडून जाते आपली. सो त्याच्यामुळे ह्या वेळा पाळणं हे खूप महत्वाचं आहे. हल्ली खूप जणांना रात्रीही काम करावं लागतं आणि मग अशा वेळेला तुम्ही पण ऑब्झर्व केलं असेल की वजन वाढलेलं दिसतं अशा लोकांचं, जे रात्रपाळी खूप वर्षानुवर्ष करत असतात. त्यांचं ते सर्कॅडियन रिदम बिघडलेला असतो आणि त्याच्यामुळे वजन वाढतं आणि त्या अनुषंगाने होणारे आजार मग त्यांना व्हायला लागतात. सो अगदीच अनअवॉइडेबल असेल तर झोपेची वेळ कमी करावी, नाहीतर ऍव्हरेज वेळ 7 तास झोपेची असावी. ओके. डॉक्टर, एक शेवटच्या प्रश्नाकडे येते. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्ही 35 वर्ष गेले रुग्ण बघताय आणि सातत्याने रुग्णांबरोबर काम करताय आणि रुग्णांबरोबर काम करणं हे काही खूप, म्हणजे जेव्हा रुग्ण बरं होतात तेव्हा नक्कीच तुम्हाला त्याचा एक चांगला आनंद मिळत असेल. पण अदरवाईज तुम्ही तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य कसे जपता, किंवा तुमच्याला कशी ओबेसिटी नाहीये, किंवा तुम्ही तुमचा छंद कसे जोपासू शकता या सगळ्या व्यस्त ह्याच्यामध्ये, ह्याच्याविषयी थोडंसं सांगा ना, की वैयक्तिक तुम्ही तुमचं स्वास्थ्य कसे जपता. हे एकतर डॉक्टर होताना ट्रेनिंग मध्येच खूप हे अंतर्भूत असतं बरेचदा. म्हणजे आम्ही जेव्हा रेसिडेंट्स म्हणून 24-24 तास काम करत असतो, तर तेव्हा नकळत ही सवय होते कामाची आणि त्यात एन्जॉयमेंट शोधायची पण. म्हणजे कधी कधी यातनं असंही होतं की आम्ही म्हणतो अरे छान पेशंट आला, छान पेशंट आला. म्हणजे काय, तर काहीतरी एक्साइटिंग डायग्नोसिस असतं किंवा काहीतरी मी डायग्नोस केलं, ह्यातला आनंद असतो. तो कदाचित पेशंटच्या दृष्टीने चांगला नसतो, पण डॉक्टरला असतो तो आनंद. सो काहीतरी आव्हानात्मक गोष्ट करण्याचा आनंद तुम्हाला खूप काही देऊन जातो. एखादा पेशंट खूप सिरियस आला आणि तो बरा होऊन गेला की मला वाटतं जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते ना ती दुसऱ्या कशातनं मिळत नाही. किंवा एखाद्याने खरंय. असं येऊन सांगितलं की हा बरं वाटलं, की खरंच खूप आनंद होतो. म्हणजे पी पेक्षा जास्ती आनंद होतो, असं नक्की सांगेन मी. आणि ऍक्च्युअली ना पेशंटची हळूहळू मैत्री व्हायला लागते आणि म्हणजे त्यांच्याशीच मी गप्पा मारते. म्हणजे बराचसा माझा वेळ माझ्या पेशंट बरोबर जातो आणि त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा होतात. त्यांच्याकडनं मला खूप शिकायला पण मिळतं आणि मला वाटतं की हे डॉक्टरचं प्रोफेशन ह्याच्यासाठी मला खूप आवडतं की रोज मला नवीन कोणतरी भेटत असतं आणि मला नवीन काहीतरी शिकवत असतं आणि ते खूप पॉझिटिव्ह फिलिंग देऊन जातं. आणि छंदासाठी वेळ सुरुवातीच्या काळात प्रॅक्टिसच्या तेव्हा अजिबात मिळायचा नाही. मग हळूहळू वर्षातले काही दिवस त्याच्यासाठी काढायला सुरुवात झाली. म्हणजे ती 8 दिवसापासून सुरुवात झाली आणि आता आय एम 60 आणि मी आता वर्षातला 1 महिना काढते की ज्याच्यात मी मला पाहिजे ते करत असते. सो असं हळूहळू जमायला लागतं. ते जसं सगळ्या प्रोफेशन्स मध्ये असंच होत असतं. सो तसं हळूहळू जमायला लागतं ते असं वाटतंय. आणि मी काही गोष्टी म्हणजे मी सकाळी मला बरेच जण विचारतात, पेशंट पण विचारतात, डॉक्टर तुम्ही स्वयंपाक करता का? तर मी सांगते की हो, मी स्वयंपाक करते आणि तेव्हा मला एकदम शांत वाटत असतं. म्हणजे तेव्हा माझं लक्ष स्वयंपाकातच असतं. पेशंटचे विचार असतात बॅकग्राऊंडला, फोन सुरू असतात, पण तरी पण अशा दुसऱ्या गोष्टीतनं आनंद घेता आला तर वाटतं की ह्यातला जे स्ट्रेस असतो तो कमी होतो. आणि मला खूप चांगले मैत्रिणी आणि मित्र मिळाले, ते पण एक ऍसेट आहे की ज्याच्यामुळे मला जमिनीवर राहता येतं असं म्हणेन. आणि दॅट इज ऑल्सो म्हणजे फ्रेंड्स असणं हे खूप महत्वाचं आहे असं वाटतं मला. व्हेरी गुड. काही आता एक चॅट बॉक्स मध्ये प्रश्न आलाय
की आम्ही काही चिकित्सक प्रश्न विचारले तर डॉक्टर कदाचित नाराज होतात किंवा त्यांना असं वाटतं आमच्यावर अविश्वास दाखवताय की काय. तर असा एक प्रश्न चॅटबॉक्स मध्ये आलाय. बरोबर आहे, असं होऊ शकतं. तर कधी कधी काय होतं, चिकित्सक प्रश्न जस्ट म्हणजे आम्हाला अंदाज येतो की जस्ट विचारायचेत म्हणून विचारलेत की खरंच त्याच्यावर काही विचार केलाय का. तर असं जर शंका आली डॉक्टरला तर तो चिडू पण शकतो, असं होतं. सो थोडा डॉक्टरशी रॅपोर्ट डेव्हलप झाला, डॉक्टरला तुमची माहिती झाली, तुम्हाला डॉक्टरांची माहिती झाली की मला वाटतं हे कम्युनिकेशन इझी होतं. एकदम पहिल्याच याच्यात विचारलं तर कदाचित असं होतं. आणि दुसरं हेच सांगते की आपल्याकडे डॉक्टर कमी आहेत, म्हणजे संख्या डॉक्टरांची रुग्णांच्या प्रमाणात हे सगळ्यांनाच माहिती आहे मला वाटतं. सो त्याच्यामुळे प्रत्येक डॉक्टरवर खूप लोड असतं. म्हणजे मी आता माझा कोविड मधला अनुभव सांगते की कोविड मध्ये पेशंट एकटा असतो आणि आम्ही त्याला पेशंटच्या नातेवाईकांना दिवसातनं एकदा फोन करतो आणि मग आम्ही त्यांना सांगतो की अशी अशी परिस्थिती आहे. तर तिकडनं असे प्रश्न येतात की डॉक्टर आता ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, मग आता तुम्ही किती ऑक्सिजन देताय. तर हे प्रश्न डॉक्टरला वाटतं की मी काहीही सांगितलं तरी तुम्हाला काय समजणार आहे, असं डॉक्टरच्या मनात त्यावेळेला विचार येतो की म्हणजे माझ्याकडनं काय एक्सपेक्टेड आहे सांगणं, की पेशंटची तब्येत कशी आहे, सुधारते का नाही हे सांगणं, किंवा हे पेशंटनी नातेवाईकांनी विचारणं एक्सपेक्टेड आहे. ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे हे विचारणं एक्सपेक्टेड नसतं. मग अशा वेळेला चिडू शकतात डॉक्टर, असं होऊ शकतं. म्हणजे आय थिंक त्याच्यासाठी आपल्याकडे ट्रेनिंगची जरूर आहे असं मला कधी कधी वाटतं, की कसं विचारावं आणि काय विचारावं असं. ह्याच्यावर विचारू पण शकतात, काहीतरी दुसरं असू शकतं पेशंटच्या बाजूनी, पण हे मी आमची बाजू डॉक्टरांची म्हणून सांगते. आपण आता एक 2-3 प्रश्न नक्की घेऊ शकतो. फक्त पर्सनल प्रश्न विचारू नका कारण तिथे आता उत्तरं देणं शक्य नाही होणार. पण तुम्हाला आता जे काही तुम्ही डॉक्टरांकडनं ऐकलात त्याच्याविषयी काही शंका असेल तर जरूर विचारा. आपला आपला माईक अनम्यूट करून प्लीज विचारू शकता. पेशंट मध्ये भावनिक गुंतवणूक तारतम्याने कशी ठेवायची? पेशंट मध्ये भावनिक गुंतवणूक होते ना, म्हणजे आपला पेशंट असं प्रत्येक डॉक्टरला वाटत असतं. म्हणजे मी नेहमी असं पेशंटना किंवा त्यांच्या नातेवाईकांना सांगते की आजार एका बाजूला आहे आणि आपण सगळे दुसऱ्या बाजूला आहे आणि डॉक्टरही तुमच्या बरोबरीने त्या आजाराशी लढत असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला जितका पेशंट बरा होण्यात इंटरेस्ट असतो तितकाच डॉक्टरलाही असतो. म्हणजे हा माझा पेशंट आहे, तो बरा झाला पाहिजे असं प्रत्येक चांगल्या डॉक्टरला वाटत असतं. आणि त्याच्यामुळे कधीतरी असे उलटे सुलटे प्रश्न आले की डॉक्टर हर्ट होऊ शकतात. हे मगाच्या प्रश्नाचं थोडंसं अजून उत्तर होईल की डॉक्टरलाही असं वाटू शकतं की अरे मी इतकं करते तरी असं का विचारतायत, का अविश्वास आहे. तर हे नेहमी लक्षात घ्या की आजार एका बाजूला आहे आणि आपण सगळे म्हणजे पेशंट, डॉक्टर आणि नातेवाईक हे दुसऱ्या साईडला आहे. आपण विरुद्ध पार्टीत असल्यासारखे वागायला लागलो की मग गैरसमज व्हायला लागला. आणि भावनिक गुंतवणूक होत असते आणि कधी कधी म्हणजे मग अशा वेळेला प्रॅक्टिकली विचार करावा लागतो की मी जेवढं केलंय तेवढं ह्याच्या पुढे जाऊन मी काय करू शकते, असा मी विचार करते अशा वेळेला की माझ्या पेशंटसाठी ह्याच्याहून अधिक चांगलं मी काय करू शकते. मग कोणाचं ओपिनियन घेऊ शकते का, किंवा अजून वाचत असतो आम्ही असं चॅलेंजिंग पेशंट आले की नवीन नवीन माहिती मिळवत असतो. तर त्या दृष्टीने मग आम्ही सायंटिफिकली त्याच्याकडे बघायला लागतो जास्ती भावनिक गुंतवणूक व्हायला लागली की. आणि आय थिंक दॅट वर्क्स. म्हणजे मग त्याच्याकडे सायन्स म्हणून बघायला सुरुवात केली की मग तुम्ही जास्ती ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल. थँक्यू डॉक्टर. एक प्रश्न विचारू का? हो हो. हॅलो, वैभव कितले बोलतोय मी. हा हा हा, करकरे मॅडम विचारू ना? हॅलो. जरूर जरूर विचारा, जरूर विचारा. हा. हा हा. मला ना एक प्रश्न पडलाय की माल प्रॅक्टिसेस करणारे जे डॉक्टर्स असतात
हम्म. त्यांच्याकडे आता तुमच्यासारखे खूप म्हणजे आता मी जवळपास तासभर ऐकतोय, खूपच पॉझिटिव्ह नोटवरती तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. त्या डॉक्टरांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो? माल प्रॅक्टिसेस म्हणजे कुठेतरी वाढीव बिलिंग कर किंवा ज्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, किंवा जाणीवपूर्वक डेडिकेटेडली रॉंग ट्रीटमेंट करणारे पण आहेत. बऱ्याच तक्रारी आमच्याकडे पण येत असतात. तर त्याकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो ऍज अ डॉक्टर म्हणून, किंवा तुमच्या त्या ह्यांचा? नाही, असं असं जर कोणी आलं की समजा कुठेतरी ट्रीटमेंट घेतलीये आणि हम्म. माझ्याकडे आलं समजा किंवा इतर कुठल्याही डॉक्टरकडे गेलं, तर जनरली आम्ही सांगतो की हे मला पटत नाहीये ह्यातले ही गोळ्या किंवा हे डायग्नोसिस, तर त्याच्यामुळे मी हे चेंज करते. असा माझा अप्रोच असतो. किंवा काही काही वेळेला असं असतं की सपोज एखादा कार्डिओलॉजिस्टने काहीतरी सांगितलेलं असतं आणि माझ्याकडे येतात, त्यांना शंका असते म्हणून. सो अशा वेळेला आम्ही असं सजेस्ट करतो की तुम्ही दुसऱ्या कार्डिओलॉजिस्टचं ओपिनियन घेऊ शकता. आणि वी माइट हेल्प सच पीपल. म्हणजे असं डाऊट आला तर असं जरूर करतात, सगळे डॉक्टर करत असतात असं. ओके ओके ओके. पण मग त्यावेळी तुमचा त्या डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो? की आता आमचे एक मित्र आहेत, त्यांना असंच रॉंग डायग्नोसिस, म्हणजे पूर्णच रॉंग डायग्नोसिस झालं. त्यांना हा, किडनीचे डायलिसिस करायला लावले डॉक्टरने, आणि जेव्हा ते रिलायन्स हॉस्पिटलला गेले, मग हा. तेव्हा तिकडे डॉक्टरांनी, म्हणजे पुण्यातलेच प्रतितेज डॉक्टर आहेत, त्यांनी मग खूप चांगलं डायग्नोसिस केलं तिकडे, आणि मग बायपास केली मग तिथे, आणि तो विषय क्लिअर झाला. पण हम्म. जवळपास 3 महिने त्यांना नाहक, म्हणजे मी होतो तिकडे, त्यांना ते मग कॅथेड्रल आणि मग ते दर 2 दिवसांनी डायलिसिस करून घेणं. तर हा तर डोळ्यासमोरचा अनुभव आहे म्हणून. नाही नाही, असं असं पण असू शकतं की हम्म, त्या वेळेला डायलिसिस एकदा केलं म्हणजे कायम लागतं असं नाही. हे पहिली गोष्ट. हम्म, हम्म, त्या हम्म, वेळची सिच्युएशन त्या डॉक्टरला माहिती असते. म्हणजे हम्म, कदाचित मी 3 महिन्यांनी पाहिलं ना, तर तिथपर्यंत हम्म, सिच्युएशन पूर्णपणे बदललेली असू शकते. सो हम्म, त्याच्यामुळे मी छाती ठोकपणे असं म्हणू नाही शकत की त्यांनी चुकीचंच केलं, अनलेस हम्म, आय हम्म, हॅव क्लिअर कट एव्हिडन्स. तर असं हम्म, हम्म, क्लिअर हम्म, कट असेल तर आपण म्हणू शकतो की हा हा बाबा चुकीचं झालंय. पण असं हम्म. एव्हिडन्स मिळणं हे खूप अवघड असतं. अवघड आहे. हो हो, ते एव्हिडन्स मिळणं अवघड आहे. पण त्यावेळेला तुमचा बघण्याचा दृष्टिकोन हा न्यूट्रलच असतो ना, त्या ऍज अ डॉक्टरकडे. हो, न्यूट्रल ठेवावा लागतो की कारण ती ओके ओके. सिच्युएशन आम्हाला माहिती नसते. हे बरोबर कदाचित आहे, त्या बरोबर. सिच्युएशनला त्या डॉक्टरनी गुड फेथ केलेलं असू शकतं, म्हणून बरोबर. तो चुकीचाच आहे असं नाही म्हणता येत आपल्याला. ओके म्हणजे ओके असं ओके ओके. पेशंटनेही म्हणू नये असं मी सांगेन. किंवा ओके. म्हणजे माझा जनरली माणसाच्या चांगुलपणावर विश्वास असतो. त्याच्यामुळे असं मुद्दामून कोणीतरी करेल असं फार रेअर ऑकेजन्स असे असतात. म्हणजे खरंच ग्रेट मी ग्रेट. आता इतके वर्ष प्रॅक्टिस करते तर मी म्हणेन की असे रेअरली होतं की अगदी इंटेन्शनली चुकीची ट्रीटमेंट म्हणेन मी. कदाचित इंटेन्शनली. नॉलेज कमी असल्यामुळे चुकीची ट्रीटमेंट असं होऊ शकतं. ओके. इंटेन्शनली जनरली असं होत नाही. नाही करत. ओके ओके ओके. ग्रेट. थँक्यू मॅडम. ओके. ओके. आपली वेळ संपत आली आहे. प्रतिभा फडके मॅडम आज आपल्याबरोबर माइंड जिमला इथे आल्या आणि त्यांनी आपल्याला खूपच एक तासभर आरोग्य याविषयीचे आणि स्पेशली लाईफस्टाईल डिसिजेस वरचे सगळे जे आपल्या मनात शंका होत्या त्या सगळ्यांचं निरसन त्यांनी केलं. आणि आज आपण असं की आहार विहार विचार आणि आपली झोप याविषयी तुम्ही जर का जागरूक राहिलात आणि प्रिव्हेंटिव्ह काम जास्त केलं तर कदाचित पुढे जाऊन जे काही प्रॉब्लेम्स येणार आहेत ते कमी होऊ शकतात, असं त्यांनी खूप मुद्देसूद आणि खूपच डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला त्यांनी ही माहिती दिली. आणि आज त्यांनी आपल्याला घरी घेऊन जायला काय दिलंय तर मला काय असं वाटतं की रामदास स्वामींचा तो जो श्लोक आहे की अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति कामते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. तर त्यांनी आज सगळ्यात हे सांगितलं आपल्याला की मॉडरेशन मध्ये सगळं काही असू देत. म्हणजे जे काही तुम्ही करणार आहात त्याचं तारतम्य ठेवून केलं तर कदाचित तुम्हाला निरोगी निरामय असं आयुष्य मिळू शकतं. फडके मॅडम खूपच धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला अतिशय छान माहिती दिली, त्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद. आणि मॅडमना भेटायचं असेल तर त्यांची अपॉइंटमेंट घ्या, त्यांचं क्लिनिक ला त्यांचे अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही भेटू शकता.
सो धन्यवाद. आपण इथे थांबूया. सो मॅडम धन्यवाद. थँक्यू. येस. नमस्कार. थँक्यू.